प्रकाश आंबेडकर आता देणार कायद्याचा दणका सुप्रीम कोर्टात। कितीही रोका पण बाळासाहेब आंबेडकर आता थांबणार नाही, थेट सुप्रीम कोर्टात देणार कायद्याचा दणका। UAPA याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आल्यानंतर प्रकाश आंबेडकर प्रचंड भडकले। UAPA कायदा असंविधानिक असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। यावर प्रकाश आंबेडकर प्रचंड भडकले। त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात लढणार असल्याचं स्पष्ट सांगितले। कितीही विरोध झाला तरी प्रकाश आंबेडकर यापुढे थांबणार नाहीत। UAPA कायद्याला प्रतिबंध करणारच, थेट सुप्रीम कोर्टात लढणार। पाहूया प्रकाश आंबेडकर काय म्हणतात। UAPAचा जो कायदा आहे नुसता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा नाही, तर त्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बरोबर त्याला क्रिमिनलायझेशन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही असं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अरेस्ट करता आणि नंतर त्याच्यावरती असणारा क्रिमिनल ऍक्ट दाखल करता, अशी असणारी परिस्थिती आहे। प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे घटनेप्रमाणे 3च मुद्द्यावरती असताना होऊ शकतं। एक डिफेन्स, दुसरं फॉरेन अफेअर्स आणि तिसरं जे आहे ते सिक्युरिटी ऑफ द नेशन। अशा ह्या 3 गोष्टींवरती डिटेन्शन होऊ शकतं। डिटेन्शन इज अ सिव्हिल प्रोसेस, इट्स नॉट अ क्रिमिनल प्रोसेस। त्याच्यामुळे आम्ही असं हा चॅलेंज केला होता की डिटेन्शनच्या नावाखाली जो कायदा करण्यात आलेला आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे। एकतर तो क्रिमिनल ऍक्ट म्हणून तुम्ही असं करा, नाही तर प्युअरली डिटेन्शन म्हणून सिव्हिल साईड जी आहे त्याच्यात तुम्ही असणारं हे करा। दोन्ही मिक्सचर करून असणारं जे चाललेलं आहे त्याचं परमिशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, हा आमचा असणारा एक मुद्दा होता। दुसरा मुद्दा आमचा असणारा होता ही जी प्रिव्हेन्शन डिटेन्शन आर्टिकल जे आहे हे 1978 मध्ये एमेंड करण्यात आलं आणि एमेंड केलेलं आर्टिकल राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली आहे, हे बरोबर आहे। पण ते नोटिफाईड जोपर्यंत होत नाही किंवा गॅझेटमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट ते आम्ही अंमल करू, लागू करू असं त्याचा अर्थ नाही। आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत, हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत की जोपर्यंत कुठलाही केलेला अमेंडमेंट किंवा कायदा हा गॅझेट केला नसेल तर तो इम्प्लिमेंट करता येत नाही, होणार नाही, अशी असणारे जजमेंट्स आहेत। म्हणून या मुद्द्यांवरती आम्ही असं सुप्रीम कोर्टामध्ये आलो। डिटेल जजमेंट येईल त्यावेळेस आम्हाला असं त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल की तुमच्या मुद्द्यावरती कोर्टाने पिटिशन फेटाळलेली आहे आणि कायदेशीर आम्हाला असं दिसलं तर आम्ही ह्या मुद्द्यांवरती असं सुप्रीम कोर्टात जाणार आहोत।